राजवीर, सॉरी. तुम्ही कशासाठी सॉरी म्हणताय मनवा? मी तुम्हाला न विचारता बाबांना भेटायला गेले. आय एम सॉरी. मनवा, डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितली तुम्हाला. राजवीर, मला माहिती आहे तुम्हाला खूप त्रास झालाय माझ्यामुळे. त्रास माझ्यामुळे झालाय मनवा तुम्हाला. आय एम सॉरी. मनवा, राजवीर, उठू नका प्लीज प्लीज उठू नका. बसा. बरं वाटतंय? तुम्ही नक्की माफ केलात मला? माझं काय ऐकत नाही मनवा, पण तुम्ही ऐकाल नाही इथून पुढे माझं. मला बाबांची खूप काळजी वाटते. त्यांना भेटावंसं वाटतंय. मनवा, मी काय सांगितलं तुम्हाला? हो राजवीर, खूप. पण ऑपरेशन झालंय ना त्यांचं, तो कटाळलाय आता. त्यांना गरज आहे माझी. मी त्यांच्या जवळ असले की त्यांना बरं वाटतं. सगळं मान्य आहे मनवा, पण तुम्ही तिकडे जाण्याची काही गरज नाही. तिकडचे सगळे अपडेट्स तुम्हाला मिळतील, मग ते झालं. मला त्यांना एकदा बोलताना बघायचं राजवीर. मनवा, आता तुम्हाला विश्रांतीची गरज आहे, त्यामुळे आता फक्त आराम करायचा. जोपर्यंत बरं वाटत नाही तोपर्यंत हॉस्पिटलचं नाव नाही काढायचं. राजवीर, मी परमिशन नाही देणार मनवा. आराम करा. काहीतरी खायला आणतो तुमच्यासाठी. ओके, आलोच. आता फक्त माझं ऐकायचं. एक्सक्यूज मी, ही तुमची फाईल. काउंटरवर बिलाची चौकशी करून बिल पे करून घ्या. ठीक आहे, भरतो. डॉक्टरांशी काय बोलणं झालं का? डिस्चार्ज कधी देणार आहे? शक्य असल्यास उद्या डिस्चार्ज मिळू शकतो. मी आजच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करतो. बरं नितीश, हे बिल कसं भरणार आहेस? बाबा, मी करतो मॅनेज. अरे पण कसं? एवढे पैसे आहेत का तुझ्याकडे? बाबा, तुम्ही नका टेन्शन घेऊ, विश्वास ठेवा माझ्यावर. ठीक आहे. आलोच मी. चला, झोपा थोडा वेळ, आराम करा. नाही, मी ठीक. असं काय करताय? औषधं चालू आहेत ना तुमची, मग आराम नको का करायला? आरती, मला बसू दे. असं बरं वाटतंय. बरं मला सांग, मनू कधी येणार आहे? मला खरंच नाही हो माहित. हे बघ, ही आली मनू. नाही हो. अगं ही काय? काका, काका काय झालं? असे का बघताय तुम्ही? काही नाही. तू बोल. मी आपल्या देवळात गेले होते, प्रसाद आणला. काका, कसे आहात तुम्ही? कसा वाटतोय? खूप फ्रेश दिसतायत. नाही, मला स्वतःला थांबवायला हवं. मी राजवीरना शब्द दिलाय की मी आता घरच्यांशी काहीच संबंध ठेवणार नाही. कितीही वाटलं तरी मला नाही बोलता येणार बाबांशी.
डॉक्टरांनी सांगितलं ऍटलिस्ट काही दिवस तरी मनवाने कसलंच टेन्शन आलं नाही पाहिजे, कुठलाच मानसिक ताण आला नाही पाहिजे. ते सतत घरच्यांच्या टेन्शन मध्ये येतात आणि जोपर्यंत त्या इथे आहेत, तोपर्यंत त्यांना बाबांची काळजी वाटतच राहणार. त्यांना इथून कुठेतरी लांब घेऊन जावं लागेल, त्यांच्या बाबांपासून आणि घरच्यांपासून लांब. राजवीर, तुला कॉफी आणू का? नाही, नको. कशी मनवा आता? ठीक आहे, आता ताप उतरलाय पूर्ण. फारच नाजूक आहे नाही आपली मनवा. नाजूक काय त्यात? ताप वगैरे तर सगळ्यांनाच येतो ना. करेक्ट आहे बाबा. मग आणि त्यात हल्ली तिला खूप काही सहन देखील करायला लागतंय रे. म्हणजे कर्नल साहेबांचा आजारपण वगैरे म्हणतोय मी. राजवीर, रंजू आणि मोहन, आता मनवाची आपल्याला नीट काळजी घ्यायला हवी. डॉक्टरने सांगितलंय तिला त्रास होईल असं काही होता कामा नये. ही काय सांगण्याची गोष्ट आहे का माई? हो तरी सांगतेय. रंजू, हा? तू तिच्याकडे नीट लक्ष दे बरं. मी? माझ्याच्याने सगळ्या गोष्टी होणार नाहीत म्हणून तुला सांगते. हा बरोबर आहे. पण मला एक कळत नाहीये, म्हणजे मनवा वहिनीला एवढं कसलं टेन्शन आलंय? ठीक आहे, म्हणजे तिचे वडील आजारी आहेत, पण म्हणून एवढं आजारी पडायचं? आपली मनवा हळवी आहे, छोट्या छोट्या गोष्टींचा जास्त विचार करत असते. नाही, म्हणूनच काही दिवस बाहेर घेऊन जाणार आहे मी त्यांना. बाहेर म्हणजे? बाहेर म्हणजे फिरायला, बरं वाटेल त्यांना जरा. हो, खरंच घेऊन जा कुठेतरी, बरं वाटेल तिला. सगळा विचार करूनच ठरवलंय मी. कधी निघणार आहेस? उद्या सकाळी. ठीक आहे, धनाला मी तयारी करायला सांगते. नितीश, काय झालंय? नाही, काही नाही. अरे मग तू टेन्शन मध्ये का दिसतोय एवढा? बोल ना, काय झालंय? सखी, 4 लाख रुपये बिल आलंय. काय करावं काय कळतच नाहीये. बिल नाही भरलं तर बाबांना डिस्चार्ज कसा मिळणार? तू शांत हो, आपण करू काहीतरी विचार. सखी, कसा शांत होऊ मी? कुठून आणणार एवढे पैसे मी? अरे तू एकटा थोडीच आहे, आम्ही आहोत ना तुझ्यासोबत. मी, मनवा. नकोत मला कोणाचे उपकार. नितीश, अरे उपकार कसले त्यात? म्हणजे नकोय मला कोणाची मदत. नितीश, तू चिडचिड नको ना करूस. सखी, तू इथे आई बाबांबरोबर थांब, मी बघतो काहीतरी मॅनेज करतो. नितीश, तू एकदा प्लीज माझं ऐक ना, मी काय म्हणतेय ते. सखी, मला माहितीये तू मला काय समजवणार आहेस. नितीश, माझा तुझ्यावर विश्वास आहे, पण मग जर नाहीच झाले मॅनेज 4 लाख तर काय? तू प्लीज थांब इथे, आलो मी.
जखम भरली म्हणवा, पण त्यावर भार नका देऊ आता. दुखतंय? रडत का होता तुम्ही? नाही, काही नाही. बघितलं मी म्हणवा. आता माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न करणार आहे का म्हणवा? बाबांची खूप काळजी वाटते. कसे आहेत ते? काही कळलं? त्यांची काळजी करू नका, लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळेल. खरंच? खरंच बरं होईल. आलोच मी. हा सखी बोल. मनवा अगं कुठे आहेस तू? हॉस्पिटलला येतेस ना? नाही अगं, आज यायला नाही जमणार. तुम्ही सगळे आहात ना तिथे? हॅलो हॅलो सखी बोल ना. काय ग, काय झालं? तू गप्प का झाली? नाही, काही नाही. सखी प्लीज सांग, काय झालंय? मनवा अगं मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. हा बोल ना. मनवा मी आत्ताच हॉस्पिटलचं बिल बघितलं. 4 लाखांचं बिल आहे. मला सांग, नितीश कुठे आहे? तो पैशांची व्यवस्था करायला गेलाय. सखी मी तुला लगेच पैसे ट्रान्सफर करते. तू प्लीज नितीशला काही कळू नको देऊ. नाही नको मनवा. दुसरा काही ऑप्शन आहे का सखी? अगं पण त्याला नाही आवडणार ते. तू त्याला नको सांगू ना मी पैसे दिले. सखी प्लीज. मनवा अगं तो मला विचारेल, मग मी काय सांगू त्याला? तू सांग, तुला नाही माहिती. मुलगी म्हणून मला किमान एवढं तरी करू दे सखी. मला ना आता खरंच काहीच कळत नाहीये. मी काय बोलू आणि काय करू ते. तू आता फक्त मी सांगते तेवढं कर. मी लगेच पैसे ट्रान्सफर करते. ठीक आहे. ठेव. हो बाय. आरती, अगं बरं वाटतंय मला आता. माहितीये मला, पण तरी सुद्धा काळजी घ्यायला हवी. हे बघ, असं पडून पडून मला आलाय कंटाळ. ठीक आहे, मी नंतर जाऊन भेटते डॉक्टरांना. विचारताना डिस्चार्ज किंवा देतात. हो. काकू ही औषधं आणली. 1 मिनिट हा, घेते बाळा. हो. बरं वाटते ना काका? तुम्हाला असं बघून खूप छान वाटतंय. बघ, झालो ना ठणठणीत बरा. हो. 1 मिनिट. गैरसमज आहे तुमचा. अजून खूप विश्रांतीची गरज आहे. आरती, मला असं पडून राहायची सवयच नाहीये. गुड टू सी यू कर्नल. डॉक्टर, थँक्यू सो मच. खूप फास्ट रिकव्हरी आहे. जनरली पेशंट इतक्या लवकर रिकवर होत नाही. ऐकलंस ना डॉक्टर? रिकव्हरी आहे ना, मग डिस्चार्ज केव्हा देताय? हो, तेच सांगायला तर आलोय मी. तुम्हाला उद्या सकाळी मी डिस्चार्ज देतो. थँक्यू डॉक्टर. सखी, तुला बिलाबद्दल समजलं? नाही, काय झालं? बिल आधीच कोणीतरी भरलंय. थांब मी बघते. थांब सखी. ताईने भरलं ना बिल? नाही, मला नाही माहिती. सखी लपवू नकोस माझ्यापासून. खरं सांग मला. ताई आली होती ना हॉस्पिटलमध्ये, तिने भरलं ना बिल? नाही, मला खरंच काही कल्पना नाही.
ऐकून समजते कोण स्वतःला? तिला काय वाटतं, तिने पैसे भरले म्हणजे तिचं कर्तव्य पूर्ण केलं, जबाबदारी संपली? नितीश अरे या क्षणी काकांना डिस्चार्ज मिळणं जास्त महत्वाचं आहे ना. आईने असं वागून मला खूप चुकीचं ठरवलंय. अरे असं अजिबात नाहीये नितीश. आईचं मला पटतच नाही. नितीश अरे ती सुद्धा त्यांची मुलगी आहे, तिचा सुद्धा जीव आहे त्यांच्यावर. तू समजावू नकोस मला तिच्याबद्दल. तू किती तिची वकिली केलीस ना तरी सुद्धा माझं तिच्याविषयीचं मत बदलणार नाहीये. मनवा थांबा. काय झालं? नीट विचार केलाय तुम्ही? कशाचा? बाबांना बघितल्यावर तिकडून निघावंसं वाटलं नाही तुम्हाला तर? असं काही होणार नाहीये. तुम्ही नका काळजी करू, मी पटकन बाबांना बघून येते. आलेच. ओके. एक्सक्यूज मी, बोला. इथे ते पेशंट होते ते कुठे गेले? त्यांना डिस्चार्ज मिळाला. डिस्चार्ज मिळाला? हो. बाबांना डिस्चार्ज मिळाला? मला कोणी कळवलं कसं नाही? हॅलो मनवा. मनवा झोपल्यात? काही महत्वाचं काम आहे? नाही जिजू, तिला एक गुड न्यूज द्या, काकांना डिस्चार्ज मिळतोय. ओके. राजवीर, मनवा तुम्ही काय उठताय? काय हवंय का तुम्हाला? तुम्ही काय करताय? माझे कपडे का पॅक करताय? माझंही पॅक केलं. का? सांग. सांगा ना, काय झालं? सांगा ना. तुम्ही कुठे जाताय का? आपण दोघं चाललोय कुठे? फिरायला. तुम्ही आधी काहीच सांगितलं नाही मला. पण आता ठरलं तर आधी कसं सांगणार मला? असं अचानक? का काही प्रॉब्लेम आहे? नाही, तसं काही नाही. मला वाटलं आपण दोघं फिरायला जातोय ऐकल्यावर तुम्हाला आनंद झाला मला आनंद. खूप बरं वाटलं ऐकून. ओके. तुमची बॅग पॅक केली आहे? काही राहिलं असेल तर एकदा चेक करून घ्या. कुठे चाललोय आपण? इथून खूप लांब, जिथे तुम्हाला कसलंच टेन्शन नसेल अशा ठिकाणी. राजवीर, एक विचारायचं होतं. बोला. फिरायला जाण्याआधी मी बाबांना भेटून येऊ? मी लांबूनच बघेन त्यांना, त्यांच्याशी बोलणार नाही, त्यांच्या जवळ पण नाही जाणार. राजवीर प्लीज नाही नका म्हणू. मनवा, मी तुम्हाला टेन्शन मध्ये नाही बघू शकत म्हणून हे सगळं करतोय. तुम्हाला कुठला स्ट्रेस द्यायचा नाही मला म्हणून फिरायला घेऊन चाललोय तुम्हाला बाहेर. राजवीर, तुमची काळजी कळते मला, पण मला बाबांना नुसतंच बघायचंय. त्यानंतर तुम्ही म्हणाल तसं मी वागेन. तुम्हाला दिलेला शब्द कधीच नाही मोडणार. पण प्लीज
मला एकदा बाबांना बघू द्या प्लीज. ठीक आहे. थँक्यू. चला आवरून घ्या, निघावं लागेल आपल्याला. ओके.